हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रिन्सेस कटिंग पाहणार आहोत 36 साईजसाठी. त्यासाठी आपण कशा पद्धतीने मापे टाकायची, कशा पद्धतीने कटिंग करायची याची सविस्तर आणि थोडक्यामध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रथम आपण पूर्ण उंची घ्यायची आहे. मी इथं पूर्ण उंची 14.5 घेतलेली आहे. तुमची काही उंची असेल त्यामध्ये 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिनसाठी मिळवायचं आहे. त्याच्यानंतर मी शोल्डर 7.5 टाकलेले आहे. त्यानंतर आर्महोलही मी 7 घेतलेला आहे. आर्महोल म्हणजेच मुंडा. अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर चेस्ट 9 येते. चेस्टचा चौथा भाग 9 येतो. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला मिळवायचं आहे. आणि मुंड्याला पण गोलाकार आकार देऊन घ्यायचा. 1 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमची कंबर काय असेल ती टाकायची आहे. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे. कोणती किचकट पद्धत यामध्ये वापरलेली नाही. हा बॅक साईडचा मी भाग कटिंग केलेला आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकताय. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण फ्रंट साईडचा भाग कशा पद्धतीने कटिंग करायचा हे पाहूया. बॅक साईडचा भाग आहे असाच फ्रंट साईडलाही ठेवायचा आहे. फक्त थोडे काही चेंजिंग करायचे आहेत. कशा पद्धतीने करायची, कुठे मापे कमी जास्त करायची हे तुम्हाला दाखवते. शोल्डर 1/2 इंचानं फक्त खाली उतरायचे आहे. प्रथम आपण आहे असा आकार देऊन घेऊया. इथे 1.5 इंचावर मार्जिन करायचं आहे. खालच्या साईडला 2 इंच 2.5 इंचावर पण मार्जिन करू शकताय. त्यानंतर लाईन एक ड्रॉ करून घ्यायची आहे आपण. मुंड्याच्या साईडला मी 1.5 इंच घेतलं. कमरेच्या साईडला मी 2 इंच घेतलेला आहे. हा बॅक साईडचा भाग आहे आणि हा आता आपण कटिंग करत आहोत तो फ्रंट साईडचा आहे. त्याच्यानंतर 3 किंवा 3.5 इंचावर आपण अशा पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं आहे. त्यानंतर शोल्डरपासून खाली 10.5 इंचावर उतरायचं आहे. अशा पद्धतीने तिथे आपण त्यानंतर आपल्याला टक्स मारायचा आहे. तो कशा पद्धतीने मारायचा हे दाखवते. अशा पद्धतीने आपण मुंड्यापर्यंत असा गोलाकार आकार द्यायचा आहे. 3.5 इंचावर मी मार्जिन करून घेतलं होतं. अशा पद्धतीने गोलाकार आपण कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेसची. फिनिशिंग ही छान येतं. त्यानंतर 2 इंचावर अशा पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं आहे. पुन्हा लेंथ उंची 2 इंचच ठेवायची आहे आणि आपण याला आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आलेलं आहे. दिसायला खूप छान दिसतं आणि अगदी सोपी पद्धत आहे. हे 36 चेस्टसाठी मी कटिंग घेतलेलं आहे. 36 साईजसाठी किती मापे घ्यायची, कुठे मापे किती घ्यायची, किती इंचावर घ्यायचं हेही मी तुम्हाला दाखवते. आपण आधी बॅक साईडचा भाग कटिंग केलेला आहे. त्याच्यानंतर आपण फ्रंट साईडचा भाग कटिंग करणार आहोत. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि इतका छान असा ब्लाऊज तयार होतो. याचं फिनिशिंगही छान येतं. नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकताय. हा फ्रंट साईडचा भाग झाला. हा बॅक साईडचा भाग झालेला आहे. अशा पद्धतीने हे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बाह्या आपण कटिंग करून घ्यायचे आहे. तुमचा काही आर्महोल असेल त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिनसाठी मिळवायचं आहे आणि आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. बाही थोडी शॉर्ट आहे. मी 9 इंचाची घडी टाकलेली आहे. 3 इंचाची बाही आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी 4 इंच उंची टाकलेली आहे बाहीची. तर अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर 2 किंवा 1.5 इंचावर तुम्ही उतरू शकताय खाली आणि त्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे.
वेगवेगळ्या बाह्या कशा पद्धतीने कटिंग केल्या जातात याचे व्हिडिओ चॅनलवर आहेत, तुम्ही पाहू शकताय. खूप छान अशी बाह्य आपली कटिंग झालेली आहे. फ्रंट साईडला थोडं अर्ध्या इंचानं उतरायचं आहे खालच्या साईडला. आता आपण हे मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. प्रथम आपण कटिंग करत असताना मेन फॅब्रिकवर कधीही कटिंग करत जाऊ नका. अस्तरवर आधी कटिंग करत जा. याच्यामुळे आपलं कटिंग वगैरे व्यवस्थित होतं. अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण कापडावर जे आपले भाग तयार झालेले आहेत, पॅटर्न तयार झालेले आहेत, ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. आता आपण फ्रंट साईडचा गळा पाहूया. साडेतीन इंचावर मी मार्जिन करून घेते आहे. पुन्हा उंची मी 3.5 इंच घेतलेली आहे. आपण एक लांब बॉक्स तयार करून घेऊया. आणि त्याला गोलाकार आकार देऊन घेऊया. हा फ्रंट साईडचा आहे. पॅच कशा पद्धतीने काढायचे, कॅनव्हासवर कटिंग करून घ्यायचं आहे प्रथम. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे याचं किती छान असं कटिंग पण झालेलं आहे आणि स्टिचिंग पण झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला काही शंका असतील, नवीन शिकत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही जर नाही क्लास केलेला असेल, नवीन क्लास करणार असाल किंवा क्लासविषयी कोणतीही शिवण क्लासविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय. काहीच दिवसानंतर आपण चॅनलवर शिवण क्लासच्या अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन फ्री क्लास चालू करणार आहोत. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने आपला फ्रंट साईडचा गळा तयार झालेला आहे. आता आपण बॅक साईडचा गळा कटिंग करून घेऊया. पुन्हा मी 3.5 इंचावर मार्जिन करून घेतलेलं आहे. पुन्हा 3.5 किंवा 4 इंचावर तुम्ही मार्जिन करू शकताय. तुमची काही लेंथ, उंची गळ्याची असेल ती तुम्ही टाकून घेऊ शकताय. पुन्हा आपण प्रथम बॉक्स तयार केला होता तसाच बॉक्स तयार करायचा आणि त्याला गोलाकार असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1.5 इंच किंवा 2 इंचावर खाली उतरायचं आहे. पुन्हा 4 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. पुन्हा एक आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, कोणती किचकट पद्धत आणि तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तरी काही अजून शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. थोडंसं व्हाईट कलर असल्यामुळे दिसायला थोडा प्रॉब्लेम येतो आहे. कटिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सध्या हेच गळे ट्रेंडमध्ये चालू आहेत. याच गळ्यांची फॅशन खूप बोटनेक गळे म्हणून जास्त वापरले जातात. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने आपण बॅक साईडचा पॅच काढून घेतलेला आहे. याचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकताय. अगदी जसं कटिंग सोप्या पद्धतीने दाखवलं आहे तर या पद्धतीने सोप्या पद्धतीने स्टिचिंगही दाखवलेलं आहे. फ्रंट साईडचा, बॅक साईडचा गळा आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने पॅच काढून कशा पद्धतीने जॉईन करायचं याचाही व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने आपलं पूर्ण प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे. यामध्ये काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.